तरुणांचा आवाज ही लोकशाहीची ओळख आहे आणि तोच आवाज तुम्ही दाबत आहात। ज्या मुलांनी नीट रे एक्झाम मध्ये आपला जीव गमावला त्यांना न्याय मिळायला नको का? काय वाटत असेल त्यांच्या आई वडिलांना? जंतर मंतर आंदोलनामध्ये त्यांनी फक्त न्याय मागितला होता। हक्क मागणे म्हणजे गुन्हा झालेला आहे आपल्या देशात। त्यांनी हक्क मागितला म्हणून तुम्ही त्यांची मारहाण करता का? आपण बाजू सीजीपीची नाही घेत किंवा बीजेपीची पण नाही घेत। सीजीपीच्या पण कार्यकर्त्यांना काही देणं घेणं नाही विद्यार्थ्यांबद्दल। त्यांना जर विद्यार्थ्यांची काळजी असती तर जो ड्रामा जंतर मंतर येथे झाला तो झालाच नसता। सीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं। आम आदमी पार्टी, काँग्रेस, नंदिता नारायण, प्रकाश राज यांना सामील करून घ्यायची काहीच गरज नव्हती। बस नाम रहेगा अल्लाह का। बोलेंगे बोलो भाई, मैं जय संविधान बोलूंगा। बीजेपीला नेमकं ठरवताच आलं नाही की नेमकं ह्यांचं करायचं तरी काय। त्यांना असं वाटलं छोटं मोठं आंदोलन आहे, जास्तीत जास्त काय होणार। पण जेव्हा आंदोलनांनी मोठं स्वरूप धारण केलं तेव्हा मात्र बीजेपीला जाग आली। त्यामुळे तर मंत्री जे.पी. नड्डाने सीजीपी प्रवक्ते सौरभ दास व आशुतोष रानके यांची भेट घेतली। राहुल गांधी व प्रियंका गांधी काँग्रेस नेते हे पण ह्यात सामील झाले। प्रधानमंत्री निवासस्थानावर गोंधळ घातला। सर्व आपला कुठं ना कुठं फायदा बघत आहेत। पण आपल्या देशाचे तरुण जे आपल्या देशाचं भविष्य आहे त्यांचं काय, हाच प्रश्न पडतो। गरज होती फक्त संवादाची। आपल्या सरकारला एवढं पण जमलं नसतं का? नीट एक्झाम मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जीव दिला सरकारने त्यांच्या पालकांना भेटण्याची गरज होती। नेमकं एवढंच करण्यात सरकारचं काहीच गेलं नसतं। आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपल्याला हक्क आहे की प्रश्न करण्याचा। आपल्या संविधानाने आपल्याला एवढा तर हक्क आणि अधिकार दिलेला आहे। तुम्हाला वाटतं का ह्या गोष्टीमध्ये सरकारनं आधीच दखल घ्यायला पाहिजे होती? तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।